आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर। नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, ॲम्ब्युलन्स सेवा, डिजिटल एक्स-रे, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉइंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 880336। सूचना करा, टिंगल टवाळी करता, बोगस बिल म्हणता आमदार गोपीचंद पडळकर पुन्हा आमदार जयंत पाटलांवर भडकले। शेतकरी महिला सक्षमीकरण विधेयकावरून विधानसभेत पडळकर पाटील आमने सामने। शेतकरी महिला सक्षमीकरण विधेयकावरून विधानसभेत आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जयंत पाटील यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक पाहायला मिळाली। विधेयकावरील चर्चेदरम्यान जयंत पाटील यांनी विधेयकाच्या तरतुदींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सरकारवर टीका केली, तर त्याला उत्तर देताना गोपीचंद पडळकर यांनी पाटील यांच्यावर तीव्र शब्दात निशाणा साधला। विधेयकावरील चर्चेत बोलताना आमदार जयंत पाटील म्हणाले की महिलांच्या नावावर जमीन करण्याचा कायदा करण्यास त्यांचा पूर्ण पाठिंबा आहे, मात्र विधेयकातील काही तरतुदींवर आक्षेप घेत त्यांनी महिलांना फसवण्याचा कार्यक्रम आहे, बाकी काही नाही अशी टीका केली। तसेच सरकारने या विधेयकातून राज्यातील सर्व महिलांच्या नावावर 50% जमीन करण्याची जबाबदारी स्वीकारावी असे आवाहनही त्यांनी केलं। महिलांच्या नावाने जमीन करण्याचा कायदा तुम्ही करा। तुम्ही उद्देशाने हे जे सगळं आहे त्याला माझा पाठिंबा आहे, पण आतला बिलातला संदर्भ जो आहे किंवा आतले जे कलाकारी केलेली आहे याची काही गरज नाही। हे सगळं बोगस आहे, बोगस आहे असं म्हणण्याचं धाडस मी करत नाही। पण तुमच्या 3 कमिट्या तुम्ही केल्या, ती काय सागर साहेब काही दिलेलंच नाही। माझा तोच आग्रह आहे, काही दिलं तुम्ही अध्यक्ष महोदय, तुम्ही या बिलावर 10 मिनिटं भाषण करा, आम्ही सगळे शांत होऊ की काय दिलंय तुम्ही सांगा। या महिलांना फसवण्याचा कार्यक्रम आहे। 10 मिनिटं मी 40 मिनिटं बोलू शकतो सर्वांचं ऐकल्यानंतर। आता तर मी वेळ घालवत नाही सभागृहाचा, पण मामा तुम्ही हे बिल मांडताना छातीवर हात ठेवून सांगा की महाराष्ट्रातल्या सगळ्या भगिनींच्या नावाने 50% जमीन करण्याची जबाबदारी या बिलाच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रात करू। यावर उत्तर देताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांचा समाचार घेतला। महिलांच्या संदर्भातील एखादे विधेयक सभागृहात येत असेल तर त्यावर विधायक सूचना करा, पण त्याची टिंगलटवाळी करून हे बोगस बिल आहे अशी विधाने करणे योग्य नाही असं पडळकर म्हणाले। शेतकरी महिला सक्षमीकरण विधेयकावरील चर्चेदरम्यान झालेल्या या शाब्दिक चकमकीची विधानसभेत चांगली चर्चा रंगली। तर पहिल्यांदा जी घटना दुरुस्ती झाली 1951ला, ही घटना दुरुस्तीमध्ये परिशिष्ट 9 मध्ये काय परिशिष्ट 9 आहे की या परिशिष्ट 9 मध्ये जे कायदे येतील ते मूलभूत हक्काचे जरी असतील तरी त्यांच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये जाता येणार नाही। परिशिष्ट 9 घुसडलं, त्यामध्ये तुम्ही 282 कायदे टाकले आणि त्यातले 250 कायदे तुम्ही शेतकऱ्यांच्या विरोधातले आहेत, 250 कायदे शेतकऱ्यांच्या संदर्भातले आहेत। आणि ती लोक आज कुठला नवीन निर्णय घेतला तर ती चेष्टावारी सगळे विषय घेऊन जात आहेत। अरे या महाराष्ट्रामध्ये महिलांच्या बाबत जर एखादं विधेयक येत असेल, हा तुम्ही त्याच्यामध्ये सूचना करा, त्याची टिंगलटवाळी करता तुम्ही, त्याच्यावरती तुम्ही बोगस हे बिल आहे अशा पद्धतीचं स्टेटमेंट करता। मुळामध्ये आज या महाराष्ट्रामध्ये ज्या महिला भगिनी आहेत अत्यंत